नमस्कार मंडळी. विदर्भ बैलगाडा शर्यत, मौजा भावड, तालुका पवनी, जिल्हा भंडारा. ही गर्दी बघत आहात तुम्ही. कोणत्याही मंत्र्यासाठी नाही तर बैलांच्या शर्यतीसाठी आली आहे. कारण बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो आणि ग्रामीण भागांमध्ये या खेळाचे अनेक चाहते आहेत. नागपूर जिल्हा आणि भंडारा जिल्ह्यातील अनेक बैलगाडा शर्यतप्रेमी भावड या गावात बैलगाडा शर्यत म्हणजेच पट बघायला आले आहेत. कारण बैलगाडा शर्यत क्षेत्रातील किंग म्हणून ओळखले जाणारे बबलू चिकटे आणि रमेश खडसे यांच्या बैलांमध्ये ही शर्यत होणार होती. मग वेळ आली टॉसची आणि समितीच्या अध्यक्षाने नाणं फेकलं आणि बबलू चिकटे हे या टॉसमध्ये विजयी झाले. ज्या क्षणाची सर्वांना आतुरता होती तो क्षण आला. बैलमालक आपापले बैल आणायला गेले. मग हर हर महादेवच्या गजराने रमेश खडसे यांची बैलजोडी खेळपट्टीकडे यायला निघाली. त्या मागोमागच बबलू चिकटे यांची बैलजोडीही जय हनुमान जय श्रीराम या गजराने खेळपट्टीकडे निघाली. दोन्हीही बैलजोड्या स्टार्टिंग पॉइंटवर पोहोचल्या आणि दोन्ही गट आपापले बैल शेकडाला बांधून धावण्यासाठी सज्ज करत होते. मग काय, अंपायरने होशियार म्हटलं आणि दोन्ही बैलजोड्यांनी धावायला सुरुवात केली. अत्यंत चुरशीची ही धाव होती. दोन्ही बैलजोड्या सोबत सोबत धावत होत्या. तेवढ्यातच खडसे यांची जोडी समोर निघून गेली आणि चिकटे यांची जोडी खेळपट्टी सोडून बाहेर निघून जात होती. पुढे काही सेकंदातच खडसे यांची जोडी सिग्नल क्रॉस करून निघून गेली. खडसे गटाने जल्लोष करायला सुरुवात केली. तेवढ्यातच माहिती झालं की सिग्नलची जी झेंडी असते ती चिकटेच्या साईडनी न पडता खडसेच्या साईडने पडली. तर झेंडीच्या नियमानुसार चिकटे हे विजयी ठरत होते. परंतु चिकटेंची बैलजोडी ही पण खडसेंच्या साईडने क्रॉस झाल्यामुळे मंडळांनी असा निर्णय घेतला की या स्पर्धेत कोणताही गट विजयी ठरू शकला नाही. तर हा खेळ काही दिवसात पुन्हा होईल अशी घोषणा करण्यात आली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.